प्राडा या जगप्रसिद्ध पादत्राण कंपनीची तांत्रिक समिती आणि शिष्टमंडळ कोल्हापुरात आलं असून त्यांनी आज कोल्हापूरच्या स्थानिक कारागिरांकडून कोल्हापुरी चप्पल निर्मितीची माहिती घेतली। याला निमित्त ठरलाय तो खास कोल्हापुरी झटका। जाणून घेऊयात नेमकं घडलं काय। नाद करायचा नाही या खास कोल्हापुरी वाक्प्रचाराचा प्रत्यय सध्या येतोय। जागतिक पातळीवर फॅशन जगातलं मोठं नाव असलेल्या प्राडा कंपनीचं शिष्टमंडळ कोल्हापुरात आलं। कोल्हापुरी चपलेच्या कारागिरांना भेटलं, त्यांच्या हस्तकौशल्याला मनापासून दाद दिली। प्राडाच्या प्रतिनिधींचं कोल्हापुरात येणं असंच घडलेलं नाही, याला कारण ठरलंय कोल्हापुरी हिसका। इटलीच्या मिलान इथं 23 जूनला झालेल्या फॅशन शोमध्ये मॉडेलच्या पायात कोल्हापुरी चप्पलची कॉपी झळकली। कोल्हापुरी चपलेचा ब्रँड चोरल्याची टीका या कंपनीवर झाली। त्यानंतर या कंपनीनं आपली चूक मान्य करत कोल्हापूरच्या या पारंपरिक कलेची माहिती घेऊन तडजोड करण्याची भूमिका घेतली। त्यानुसार हे शिष्टमंडळ भारतात आलं। या प्रक्रियेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। प्राडा या जगातल्या अग्रणी फॅशन ब्रँडने मिलानमधल्या प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पल नाव न वापरता प्रदर्शित केल्यानंतर जगभर जो वाद निर्माण झाला, त्यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्राडाशी संपर्क करून ह्या कलेला त्यांनी जागतिक स्तरावर खुलेपणानं मान्यता द्यावी, त्यांनी हे कोल्हापुरी चप्पल आहे हे मान्य करावं अशी त्यांना आक्षेप नोंदवला। तसेच हे चप्पल त्यांनी कोल्हापुरी कारागिरांच्याकडून थेट खरेदी करावं आणि या चप्पलाच्या माध्यमातून होणारा मोठ्या प्रमाणातल्या उत्पन्नातून या कारागिरांच्या कल्याणासाठी काही ना काही रक्कम वापरली जावी अशा सूचना केल्या होत्या। कुठल्याही यंत्राचा वापर न करता केवळ हातानं केलेली चपलेची बांधणी हा कोल्हापुरी हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्यचकित करून गेला। कोल्हापुरी चपलेला शेकडो वर्षांचा वारसा आहे। या उत्पादनांना GI मानांकनही मिळालेलं आहे। अशात या उत्पादन आणि कलेचा आब राखला जायला हवा, त्याचं कलात्मक आणि व्यावसायिक श्रेय मिळायलाच हवं। त्या दृष्टीनं सध्याच्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत। मध्य रेल्वेनं मुंबई विभागातल्या 6 वारसा रेल्वे स्थानकांवर स्टेशन महोत्सव आयोजित केला आहे। यात छत्रपती